असेल हे लक्षात ठेवा. टॉस जिंकला या जांभूल MIDC संघाने आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते कासगाव टीमला. श्री गणेश कासगाव. तर श्री गणेश कासगाव संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. स्ट्राइक वरती संदेश, नॉन स्ट्राइकिंगला नितेश लहाने यांना पाहतोय आपण. गोलंदाज पाहतोय जांभूल टीमच्या वतीने सुमितला पाहतोय पहिला गोलंदाज. तर धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे, लक्षात ठेवा. काही व्यत्यय असेल तर फिरोज खान सर आहेत ते आपण त्यांना विचारू शकता आणि आमचे दिनेश सर आहेत. तर सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल, बैटी शॉट आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती दर्जेदार चौकार. मात्र चेंडू नॉनस्टॉप एनला निघून जातोय डीप फाईन लेगला. आळाय तो तिसरा दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा ह्या वेळेस मात्र तोच फटका खेळायचा, तर वारंवार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न संदेशा राहिलाय. मग 3 चौकार सुद्धा पहा मिळाले संदेशा बॅट मधून. एक दुहेरी धावा, एकूण 14 धावा धावपळकावरती पाहतोय. लास्ट टू गो, शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये पाहतोय. पॉवर प्लेचा एकमेव षटक. या बेले शॉर्ट एम पुल करतोय. चेंडू मात्र बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत. प्रयत्न चांगला होता आणि टायमिंग सुरेख जुळलाय. आणखीन एक षटकार, मोठा फटका पहा मिळतोय तो संदेशच्या बॅट मधून. शेवटच्या बॉलवरती सिक्सर.
कुठून काढल्यात. संदेशने चांगली फलंदाजी दाखवली. नितेश मात्र नॉन स्ट्रायकिंगलाच राहिला. गोलंदाज साहिल. दुसरे षटक जांभूल MIDCचा विचार केला तर एक नवीन संघ त्यांचा नौका खेळाडू बरेच संघामध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. यंगस्टार बरेच खेळाडू आहेत. साहिल दुसरे षटक. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन आणि क्षेत्ररक्षक समोर होते मात्र त्याच्या हाताला चेंडू ब्रश करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नितेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुल करायचा होता. चेंडू मात्र बॉडीवरती चेहऱ्यावरती आदळलाय. याचे मात्र बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये असं कृत्य पाहा मिळतंय. चेंडू जसा पडला तसा मात्र एज लागली होती मात्र चेंडू चेहऱ्यावरती जाऊन आदळतोय नितेशच्या. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आणि समोर झेल टिपला जातोय. पहिला धक्का लागतोय तो श्री गणेश कासगाव टीमला. यश मिळालंय. साहिलने आपल्या जांभूल टीमला एक चांगलं यश मिळवून दिलंय. यावेळेस पुल करायचा होता. फटका फसलाय. दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखीन एक झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक सलग दुसरा धक्का लागतोय तो कासगाव टीमला. तर दोन बॅक टू बॅक साहिलने धक्के दिले. चांगली गोलंदाजी पाहतोय. पहिल्या षटकात 20 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र या दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना बाद केलं जाते. पुन्हा एकदा तोच चेंडू आता मात्र स्कूप केलाय. चेंडू जाईल थडम्यांच्या दिशेला. चौकार. तर चौकार पाहा मिळाला आपल्याला. संदेशच्या बॅटमधून संदेशने पहिल्या बॉलपासून आक्रमकता दाखवली आहे. त्यामुळे स्कोर चांगला पाहायला मिळतोय. आता येते मात्र लिडिंग आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिल्यात. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ते मात्र दुसरी धाव. यस 2 धावा कंप्लीट केल्या जातात. थ्रोपैकी थोडीशी स्क्वेअर पाहायला मिळाली आणि येथून मात्र धावसंख्येला आकार दिला जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 32 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकामध्ये 32 धावा झाल्या त्या कासगाव टीमचे. जो कासगाव संघ प्रथम फलंदाजी करतोय. टॉस गमावल्यानंतर मात्र फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 12 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर मात्र लागोपाठ 2 विकेट मिळवले साहिलने आणि आता मात्र गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्ट्राईकला फलंदाज ऋतिक. फुल टॉस क्रॉस द लाईन. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला. पॅरेलल स्टॉक. 6 धावा.
त्याचा प्रयत्न धावचीची संधी मात्र थ्रोपैकी स्क्वेअर आणि आणखीन एक 2 धावा अंकित केल्या जातात धावपळकावरती. 40 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या मॅच मध्ये पाहिल्या तर फक्त 43 धावा पिंपलोली टीमने बनवल्या आणि मास्टर 7900 या संघाने ते सहजरित्या आव्हान पार केलं. फुल टॉस होता यावेळेस चेंडू जातो या सीमारेषा पलीकडे. नो बॉल यस आणि 5 धावा वेस्टेज आहेत होता. बिमर फेकला गेला या 5 धावा मिळाल्या टीमला आणि फ्री हिटचा इशारा सुद्धा आता मात्र खेळला जातोय त्यामुळे ते फ्री हिट आहे. चांगला बॉल ऑन साइडला खेळल्या मिड ऑन मधून चेंडू पुढे येतो तोपर्यंत एकच धाव मिळते. फ्री हिटचा चेंडू होता फायदा उठवता आला नाहीये आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त केलं जातोय. यॉर्क लाईनचा चेंडू ड्राईव्ह करताय चेंडूला समोर खेळल्यात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धावच मिळेल. दुसरी धाव पाहता पाहता ते सहजरित्या मात्र 2 धावा एकवटल्या गेल्यात. यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता पंच वाईड चिकून करतात. एक धाव आणखी मिळाली आहे. 49 रन्स 49 धाबा धावपळकावरती लागल्या असताना फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाहीये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. येथून मात्र 2 धावा आणखीन मिळतील. 50 कंप्लीट 51 धावा तिसऱ्या षटकामध्ये लावल्या जातात कासगाव टीमच्या वतीने. या वेळेस पटका अगोदरच पोझिशन बनवली होती आणि चेंडू जातोय डीप फाईन लेगला. आणखीन एक चांगला षटकार पाहायला मिळतोय फलंदाज संदेश बॅट मधून. तर 57 धाबा लागल्या धावपळकावरती. गोलंदाज विठ्ठलला पाहतोय आपण. पहिलाच बॉल हिटिंग करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का लागलाय तो कासगाव टीमला. सलामीचा बॅट्समन संदेश आदिपे खेळतोय मैदानामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र धाव मिळेल ती एक. शेवटचं षटक असताना नवीन बॅट्समन हनुमंत मैदानामध्ये. स्कोर कार्ड वरती चांगल्या धावा पाहा मिळतात आपल्याला. या वेळेस फटका चांगला आहे सजवलाय चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
तर हनुमंत यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला एक आपल्याला. शानदार फटका होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. स्ट्राईकला रोटेट करण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. संदेश स्ट्राईकला आलेत. तर नवीन बॅट्समन राज भोईर मैदानामध्ये आलाय. सहाव्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये जेथे धावा येणं महत्वाचे होते तिथे मात्र धावा न येता डॉट बॉल खेळले जातात. शेवटचं षटक मग सगळं सण पाहतोय पण लास्ट टू गो. यावेळेस फटका चांगला. टायमिंग प्रॉपर झालाय. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. संपलंय जेथे 68 धावा. हॅलो. तर कासगाव टीम पहिलाच बॉल आकुट राज लहानेला पाहतोय. तर निश्चित एक युवा गोलंदाज पाहा मिळतोय श्री गणेश कासगाव टीमच्या बाजूने. आणि पहिलाच बॉल डॉट फेकला. 69 धावांचं लक्ष आहे. ते जांभूल MIDC परिसरातील हा संघ आहे. एक नौका संघ आहे आणि खेळाडू पण त्यांचे नवीन खेळाडू बहुतेक पाहायला मिळतात.
एका धावेसाठी खेळला जाणारा फटका पाहतो आपण. एक उजव्याने एक डावकरी आताच लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहा मिळतोय मैदानावरती. दोन फलंदाज. पहिला बॉल डॉट फेकलाय, दुसऱ्या बॉलवरती एक धाव आली आहे. एकूण 69 धावेचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय जांभूळ संघ. ऑन साईडला खेळलं जातोय, थोडंसं मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलला. जेथे एक धाव होती तेथे 2 धावा अंकित केल्या जातात धावपकावरती. एकूण 3 चेंडूवरती 3 धावा जमवल्या गेल्यात. तर चला पुढचा टॉस साठी या. अल्टिमेट बदलापूर आणि क्रिशा बदलापूर बी. तर दोन्ही टीम टॉस केला जाईल. यावेळेस चांगला बॉल, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, 4 धावा. यावेळेस कव्हरच्या दिशेला खेळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल होता, ते देते 2 धावा. यावेळेस पुन्हा मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलला जातोय. ते मात्र यस फलंदाज बाद होतो. बॅट ग्राउंडिंग करता आली नाहीये आणि पहिला धक्का लागलाय तो जांभूळ टीमला आणि षटक सुद्धा या ठिकाणी संपलंय. तो चलो टास्क के लिए आना है भाई लोग, आ जाओ. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 10 धावा आल्यात. तर गोलंदाज राज भोईर, राज भोईर तो राज लाने होता. पहिलाच बॉल वेगाने फेकला जातोय आणि एक धाव मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती. यावेळेस फटका चांगला आहे. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तेथे समोर खराब क्षेत्ररक्षण खेळ जाते आणि या चौकार, 4 धावा.
यावेळेस पुन्हा एकदा वेगाने खेळला जात आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, धाव मिळेल ती एकच. यावेळेस क्रॉस द लाईन दिशेपासून थोडे बरकडले, वाईट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, समोर क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला सुरेख झेल टिपला जातोय, दुसरा धक्का. तर इथे मात्र आणखीन एक धक्का लागलाय, तो जांभूळ संघाला 70 धावा चेस करायचं असताना. यावेळेस मात्र चेंडू पाहतो एस्ट्यांच्या वरेण अत्यंत वेगाने राज भोईरने चेंडू फेकलाय. डाट चेंडूची सांगता पहा मिळतोय. पुन्हा एकदा तेज गोलंदाजी, अतिशय चांगला चेंडूची फेकी, पाळा मिळतोय. षटकाची होती ती सांगता. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या फक्त 17 धावा धावपळकावरती आहेत. पहिलाच बॉल अतिशय चांगला कॉट एम बॉल करण्याची संधी होती. तिसरे षटक गोलंदाज पाहतोय संदेशला, ज्याने चांगली बॅटिंग केली आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. खूप मोठी धावसंख्या पहिल्याच सत्रामध्ये श्री गणेश कासगाव संघाने उभी केली. ती डिफेन्स करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झाला नाही आणि चेंडू पुन्हा एकदा मिसफिल्ड. आणि अद्यापर्यंत 3 चौकार आले, ते तिन्ही चौकार मिसफिल्डचे आल्यात, ते मात्र या जांभूळ टीमला. यावेळेस फटका चांगला आहे, खूपच उंचावरती आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेल ड्रॉप आणि चौकार वाचवण्याचा प्रयत्न मात्र. 2 धावा. बाउंड्री आहे का? येस, 4 धावा. फुलटॉस आणि आता खूपच उंचावरती चेंडू हवेत होता, फलंदाज बाद येते मात्र. तिसरा धक्का लागला विठ्ठलच्या स्वरूपात.
राऊंडी विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला एक धाव. यावेळेस पहा वेगाने चेंडू फेकलाय, मात्र लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. व्हाईट बॉल. डॉट बॉल. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपला. मॅच मध्ये जास्त फक्त 27 धावा झाल्यात. त्यांची 10,000 बक्षीस असते आणि 2,500 बक्षीस घेतात, तर मग हे 50,000 त्यांना परवडले ना. तुम्ही तेच करायला पाहिजे. याच्यावर किती विश्वास ठेवला येत नाही. उगाच ताप किती होतं माहिती आहे का? त्रास होत नंतर मग परत शेवटला चावचाव होत. देवाचा पण फोन आता हो देवाशीष ते ना बसायचं नाही आपण मध्ये. नाही आज गट घेतला असं ना. हा तिकडून उद्या बघा संध्याकाळी किती होतं आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहा मिळतो. आणि आता मात्र चांगली कामगिरी केली आहे दुसऱ्या सत्रामध्ये, ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली होती. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. एज लागली आहे. फलंदाज बाद. आणि यावेळेस हुक केलं जातंय शॉर्ट लेगच्या दिशेला. इथून मात्र एक धाव. फक्त औपचारिकता मॅच मध्ये पाहायला मिळतोय. चला लगेच दुसरा सामना सुरू होईल. इथे क्रिशा बदलापूर आणि अल्टिमेट बदलापूर असे 2 संघ पाहायला मिळतील आपल्याला. आणि आता डॉट बॉल. आणि येथे मात्र सामना जिंकत असताना श्री गणेश कासगाव टीमने हा फार मोठ्या फरकाने सामना जिंकलाय. वेल प्लेड. आभार मानूया आपण जांभूल MIDCचं, ज्याने वेळेवरती उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सहभाग नोंदवला. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपलं लाख लाख आभार. ट्रॉफी उद्या घेऊन जावे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तर संदेश, ज्याने 35 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. वेल प्लेड. तर मॅन ऑफ द मॅच संदेश, 35 धावांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल तुम्हाला. आमच्या स्पर्धेचे आयोजक नरेश यशवंतराव यांचे शुभ